नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत करते. तर बघा, मी तुम्हाला ही गिरणी दाखवणार आहे आणि या गिरणीचं तुम्हाला काम सुद्धा दाखवणार आहे. आता ही जी गिरणी आहे 2 in 1 आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा म्हणजे याच्यामध्ये कोरडं दळण सुद्धा होतं, ओलं सुद्धा होतं आणि मसाले सुद्धा होता. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की या तोंडातून आपण ओलं दळण दळू शकतो किंवा मसाले दळू शकतो. त्यानंतर याला 2 HP दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळी माहिती जी आहे ते यावरती दिली जाते. आणि आता इथं पिन दिलेली आहे, तर ही पिन आपण इथून वापरू शकतो. त्यानंतर बघा इथं याच्यासोबत ब्रश सुद्धा येतो. तर हे इथं आपल्याला ब्रश आणि वायर ठेवण्याची जागा आहे, पिन ठेवली जाते. त्यानंतर बघा याला ह्या अशा प्रकारचे चाळणे मिळतात. तर आपण ह्या चाळण्या गंजत नाही आणि काय नाही, खूप छान अल्युमिनियमच्या आहेत ह्या सगळ्या. आणि त्यानंतर बघा हे जो स्पेस आहे याच्यामध्ये आपण धान्य टाकायचं. या धान्यामध्ये म्हणजे इथं कोरडं दळण टाकलं जातं आणि या बाजूला आहे ते समोरून तोंड लावलेलं आहे, तर इथं आपण ओलं दळण टाकू शकतो. त्यानंतर इथं आपण मसाला सुद्धा दळू शकतो या भागामध्ये. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, इथं तोंड दिलेलं आहे, तर आपण इथं पिशवी लावायची असते. त्याच्यानंतर त्याचा डब्बा सुद्धा दिलेला असतो. तर बघा इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डब्बा दिलेला असतो. ठेवा हे उघडायचं तेव्हा बटन बंद करायचं. बंदच पाहिजे, एक घेतला थांबेल पाहिजे. हे या गाल्यातच लागली पाहिजे, अशी फ्री गेली पाहिजे नुसती अशी आलोय पाहिजे. अशी टाकायची, अशी टाकायची नाही, अशी टाकायची वरती गेली, अशी टाकायची नाही, वरते त्या गाल्यामध्येच बसली पाहिजे. हे आता याला अटकेन जेव्हा फिरेन ना तो अटकेल. हे अटक हे या साईडला चालली येईन काही नाही, तर ब्लेड बी वागते काही नाही बी जाईल. हे सांभाळते ब्लेड चाईने फक्त सांभाळी टाकायची, मागे टेकेल पाहिजे. आता अशी ठेवायची नाही, म्हणजे मागून जाळपीठ डब्यात पडेल, हे पूर्ण टेकेल पाहिजे. आता टेकत का बरं नाही, हे गाळणी काढली दुसरी लावू तेव्हा याला पीठ लागेल. हे काढी घ्या, हे पूर्ण ब्रशानं साफ करायचं. हे क्लीन केल्यावरच दुसरी गाळणी लावायची. हे जेव्हा साफ करसान तेव्हा हे छिद्र साफ करायचं. गाळणी बदलायचं आणि तेव्हा दुसरी गोष्ट गाळणी काढली की ब्रशानं साफ करायची. अशी खाली आपट्याची नाही, आपट्याचे किती गाळणी चांगली बी असली तर पेट जाड पडतं. अशी अशी ठोक्याची, अशी ठोकली चालते. याच्या डोक्यापेक्षा एक अशी टिपरी लाकूड काहीतरी घ्यायचं. 1 नंबर उडीद पापड, 2 नंबर गहू, 3 नंबर ज्वारी बाजरी कळणा, बेसन ऐकी घ्या पहिले. 4 नंबर रवा आणि सोजी, 5 नंबर बट्टी, 6 नंबर खारीक भोगुर, 7 नंबर मी चालतं. त्या 7 नंबर न पापड बिबडे. ओलो हे ओले गहू त्याचे. केळ्याचे गंडोरे बी होतात. गाला दिसत नाही का? तुम्हाला काय सांगला मी ना, तुम्ही थांबा. हे दाते संपले कुठे अडे आणि इकडनं इकडे याच्यामध्ये लावा काही नाही, त्याला हात लावायचा नाही काही. असे काळा नाही, परत लावा. झालं पूर्ण टेकवायचे काही नाही. आता ते लावा. ज्यांच्याकडून गिरणी घेतली तेच सांगत आहे आणि खूप छान पद्धतीने सांगितलेले आहे. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर ते कमेंट मध्ये विचारू शकता. उभे राहा. असं नाही करायचं. हे बा मी कसं धरलं आता, असं वेट करायचं. अगर हे नुसतं असं राहिलं आता तर या चारी बाजूनं पेट सगळं पाहिजे. असं पेट करायचं. करा ताकद चांगली राहायची. बस झालं.
इकडे वाटेला जायचं. लावते नाही इकडचं. ते तिकड लागलं नाही. हे रिंग दाबीसन हे इलेक्ट्रिक याच्यावर धीरे थांब 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 थांब. इलेक्ट्रिक ना नाही थांब. ना 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 याच्यावर चिटकूया. आता पहा काय होत आहे. हे जर ताणलं अति ताणणं पडतं तर काय होत आहे हे आणि हे इकडे राही जात आहे तेव्हा काय करायचं हे शिलाई पुन्हा टाकायची हे काढी टाकायचं आणि याच्यात नाडी पोळायची त्या कपड्याला येत अशी हा हे काढी टाकायचं इलेक्ट्रिक लावायची हा. दुसरं आता हे पहा बायपास लेअर म्हणजे ओलं दळण्यासाठी हे जर केलं तर ओलं वर आहे. खालते केलं तर कोरडं कोरड आता पहा करा डायरेक्ट चालू झाले बटन चालू करता येते ओल्यासाठी बटन खाले करा करा खाले धीरे आता चालू करा. हे बटन तूच चालू करते समजा. आता पहिलं पाहिजे धान्य टाकल्याशिवाय सुरू नाही होणार. आलं लक्षात. डायरेक्ट चालू झाली म्हणजे कशासाठी ओल्यासाठी. धान्य बी असं पटकन नाही टाकी द्यायचं वरतून टाकायचं थोडं. म्हणजे कापड तिच्यात काही गेलं का दिसत नाही तर वटी भडीसन आले पैसे आले नट त्याला आपलं साईड निघते इलेक्ट्रिक लावून पडेल. आलं का लक्षात येईल. आता बंद करा. हे लावूनच नाही आहे बरोबर. हे सगळी शिलाई उधळीसन नाडी टाकायची आणि हे पट्टी काढी टाकायची. भाग खाली म्हणजे पाणी घेणे टाकलं. आता हे पहा उभं राहा. हे प्लेट तानी घ्यायचं आणि पतलं रवण असलं तर थोडं थोडं टाकायचं. हाताने टाकत राहायचं कडशीने टाकायचं. पाणी लागलं तर पाणी टाकायचं. आलं लक्षात. त्या टायमाला हे बटन वर तेड्या बिबड्याचं असो देड्याचं असो काही असो असं सोजी पाण्याला मी सोजीले बी याच्यातूनच थोडे थोडे गहू हाताने असे सोडायचे. नाही नाही मस्त सोजी पडते. त्याची चाळणी वेगळी राहते ना. 4 नंबर. दुसरं खारीक खोबरं. खोबऱ्याचे चकत्या करायचे थोडे थोडे तुकडे करायचे खारीक सुकायचे आणि थोडं थोडं गाणी मी सांगतो त्याला तिकडून फक्त कोरड इकडून कोरड इकडून वल्ल हे चित्र आठवण इकडं डायरी आधी तुम्हाला कोरडं दळण करून दाखवलं. आता बघा हे आहे ओलं दळण. ओलं म्हणजे आपण जी बिबडी बनवतो पापड कुरडई वगैरे बनवतो त्यासाठी आपण 3-4 दिवस धान्य भिजू घालतो आणि त्यानंतर दळतो. तर तेच हे धान्य आहे. तर थोडं थोडं पाणी घालून यामध्ये आपल्याला दळायचं असतं. एकदम घास टाकत नसतात यामध्ये. तर बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय त्या पद्धतीने एकदम थोडं थोडं टाकून पाणी घालून घालून हे दळायचं आहे. त्यानंतर पूर्ण चाळण्या ज्या लागतात ते माहिती दिलेली आहे. जसं आपण ओलं दळण दळलं तसंच आपल्याला हे सुकल्यानंतर कोरडे मसाले सुद्धा दळू शकतो. यामध्ये धने मसाले आपला जो ठेवणीचा मसाला असतो तो पूर्ण मसाला यामध्ये दळू शकतो. धने जिरं किंवा आपण हळद
अजून गरम मसाला एवढं सगळं दळू शकतो, मिरच्या सुद्धा दळू शकतात यामध्ये। तर आता बघा आपलं हे ओलं दळण झालेलं आहे, तर हे आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि हे आपल्याला असंच ओपन राहू द्यायचं आहे, कोरडं होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपण कोरडं दळण परत याच्यामध्ये करू शकतो। तर असं 3-in-1 ही गिरणी आहे। जर तुम्हाला अजून काही याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी नक्कीच माहिती देईन। आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।